नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मराठवाडा स्पेशल वेळ अमावस्याला केली जाणारी पारंपरिक भज्जीची रेसिपी करणार आहोत। वेळ अमावस्याला नैवेद्य म्हणून ही भज्जी बनवली जाते आणि सर्व सीजनल भाज्या वापरून ही भज्जी बनवली असल्यामुळे चवीला खूपच जबरदस्त भारी लागते आणि ही भज्जी इतकी टेस्टी असते की जास्त प्रमाणामध्ये ही भज्जी बनवली जाते। फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस आणि फ्रीजच्या बाहेर 4-5 दिवस तरी आरामात टिकते। फक्त एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही भज्जीची भाजी बनवून पहा आणि मला खात्री आहे तुम्हाला ही भज्जीची भाजी नक्कीच आवडेल। पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही भज्जीची भाजी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे सर्व साहित्य आता आपल्याला भज्जी बनवण्याकरिता लागणार आहेत। सर्व साहित्य एकदा मी तुम्हाला जवळून दाखवते। भज्जीच्या भाजीकरिता पूर्वतयारी आपल्याला काय काय लागते ते आपण पाहूया। आता टहाळ आपल्याला सोलून घ्यायचं आहे। आता ओल्या हरभऱ्याचा सीजन आहे त्यामुळे हे आपण असे ओल्या हरभऱ्याचा वापर करणार आहोत। जर ताजे ओला हरभरा जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही नॉर्मल आपले जे साधे चणे असतात ते तुम्ही रात्रभर सोक करून जर रेसिपीमध्ये वापरलं तरी चालेल। जवळपास अर्धी वाटी हरभऱ्याचे दाणे मी सोलून घेतलेले आहेत। आता मी मटार सोलून घेते। मटारही आपल्याला भज्जीसाठी वापरायचं आहे आणि आता सध्या मटारचं सीजन आहे त्यामुळे छान ताजे ताजे मटार मस्त बाजारात येत आहेत आणि आता आपण हे दाणे कोवळे कोवळे मस्त काढून घेऊया आणि जवळपास पाऊण वाटी मटार मी घेतलेले आहे। आता मी आवऱ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि यामधले आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत। छान कोवळे कोवळे दाणे मस्त आता मी काढून घेते आणि यामधले फक्त दाण्याचाच वापर आपल्याला करायचा आहे। बघा अशा प्रकारे हे सर्व आता मी दाणे काढून घेते आणि जवळपास अर्धी वाटी मी दाणे काढून घेतलेले आहेत। आता मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आपल्याला तुरीचे दाणे लागणार आहेत रेसिपीकरिता। फक्त दाणे आपण काढून घेऊयात आणि आता सध्या तुरीचं सीजनच आहे आणि छान असे दाणे आता मी काढून घेते आणि जवळपास पाऊण वाटी तुरीचे दाणे मी काढून घेतलेले आहेत। आता मी कांदा पात घेतलेला आहे आणि भजीकरिता आपल्याला कांद्याची पात लागते। फक्त कांदा आपण घ्यायचा नाही आणि हे जवळपास अर्धी जोडी मी कांदा पात घेतलेला आहे। आता आपल्याला लागणार आहे मेथी आणि मेथी सुद्धा मी निवडून घेते आणि जवळपास अर्धी जोडी मेथी मी वापरणार आहे। आता मेथीचा सीजनच आहे त्यामुळे छान कवळी मेथी आहे आणि आपण भरपूर पालेभाजी वापरणार आहोत। आता पाव कप शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि पाणी टाकून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। आता आपल्याला हिरवी चिंच या रेसिपीकरिता वापरायची आहे। मला हिरवी चिंच काही मिळाली नाही त्यामुळे मी नॉर्मल चिंच घेतलेली आहे। जर तुमच्याकडे हिरवी चिंच जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही हिरव्या चिंचेचाच वापर इथं रेसिपीसाठी करायचा आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या चिंचेचाच वापर भज्जीसाठी केला जातो। हिरवी चिंच जर असेल तर हिरव्या चिंचेला आपल्याला पाण्यात उकळून घ्यायचं आहे आणि त्याचा गर आपल्याला या रेसिपीकरिता वापरायचा आहे। आता मी नॉर्मल चिंचच पाण्यात भिजत घालते आणि पाणी टाकून एक अर्धा तास आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। भज्जी बनवण्याकरिता आपल्याला बेसन लागते। त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेले आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बेसनचं पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे। पाणी लागेल तसं थोडं थोडं आपल्याला ॲड करत राहायचं आहे। बेसन टाकल्यामुळे भज्जीला दाटसरपणा छान येतो आणि भज्जी टिकण्यासही मदत होते। हे पहा थोडं थोडं पाणी टाकत मी अशा प्रकारे पातळ मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण एक वाटण तयार करून घेऊया। आलं, लसूण आणि कोथिंबीरचं मी खलबत्त्यामध्ये वाटण तयार करून घेते। आता आपण भज्जीसाठी फोडणी करून घेऊया। मी कढईमध्ये 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे, अर्धा चमचा मोहरी टाकलेला आहे आणि मोहरी जिरा तडतडल्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आता आपण ही फोडणी छान मस्त परतून घेऊया आणि फोडणी छान खमंग बसली पाहिजे। कोथिंबीर आणि कढीपत्ता छान परतून झाल्यानंतर आपण आता वाटण टाकून घेऊया। अंदाजे 2 चमचे वाटण मी टाकून घेतलेलं आहे। आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे आणि आता हे आपण तेलावर छान परतून घेऊया। आल्याचं लसणाचं कच्चेपणा निघून जाईपर्यंत हे परतून घेतलेले आहे। आता मी कांदा पात टाकून घेते आणि कांदा पात स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि आता मेथी टाकून घेते। मेथी पण मी स्वच्छ धुवून चिरलेली आहे। आता कांदा पात आणि मेथी तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि असं छान परतल्यामुळे भाजी टिकण्यासही मदत होते। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर भरपूर मी वापरलेली आहे। वाटणमध्ये मी टाकलेलं आहे, फोडणीतही टाकलेलं आहे आणि वरूनही मी कोथिंबीर टाकलेलं आहे आणि आता कोथिंबीरचं सीजन आहे त्यामुळे मी भरपूर कोथिंबीर रेसिपीकरिता वापरलेली आहे। आता हे आपण छान परतून झाल्यानंतर सर्व एक एक दाणे टाकून घेऊया। आधी मी ओला चना टाकून घेतलेला आहे, मग तुरीचे दाणे टाकलेले आहेत, मटार टाकलेले आहे आणि आवऱ्या शेंगाचे दाणे टाकून घेतलेले आहेत। आता हे आपण सर्व तेलावर छान परतून घेऊया
आणि सर्व ताजे कवळे दाणे असल्यामुळे शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. आणि असं तेलात आधी आपण छान परतून घेऊया. आता भिजवलेले शेंगदाणे मी टाकून घेतलेले आहेत. ओले दाणेच आपले भरपूर आहेत त्यामुळे मी शेंगदाण्याचा वापर कमी केलेला आहे. आता आपण एक एक मसाले टाकून घेऊया. आधी मी अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण चिंचेचा वापर करणार आहोत त्यामुळे तिखट मीठ थोडं व्यवस्थितच भाजीला टाकावं लागते. एकदा सर्व आपण हे मिक्स करून घेऊया आणि नंतर झाकण ठेवून आपण हे वाफेवर शिजवून घेऊया. आणि वाफेवरच हे दाणे आपोआप शिजतात. फक्त आपल्याला अधूनमधून थोडंसं आपण हलवत राहायचं आहे. बरेच जण आधी दाणे पाण्यामध्ये उकळून घेतात आणि मग भाजीमध्ये वापर करतात. पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा भज्जीची भाजी बनवून पहा. तुम्ही खाल्ल्यानंतर चव अजिबात विसरणार नाही. इतकी छान भाजी आपली तयार होते. आता वाफेवर दाणे छान शिजल्यानंतर चिंचेचा कोळ मी थोडंसं टाकून घेतलेला आहे. जर हिरवी चिंच जर तुमच्याकडे असेल तर हिरव्या चिंचेचं गर तुम्हाला इथे वापरायचं आहे. आता सर्व भाज्या छान शिजल्यानंतर गरम पाणी मी टाकून घेतलेलं आहे. अंदाजे एक छोटं पातेलभर गरम पाणी मी टाकलेलं आहे. आणि इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही. आणि आता हे छान आपण उकळी येऊ देऊया. पाण्याला छान उकळी आल्यानंतर बेसनचं मिश्रण आपण जे करून ठेवलं होतं ते थोडं थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि हे बेसनचं मिश्रण टाकतेवेळी आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. आणि थोडं थोडं करत सर्व बेसनचं हे मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं बेसनचं पाणी काढून आपण मिश्रण करून ठेवल्यामुळे बेसनच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत. आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. ही भजी आपल्याला थोडंसं दाटसर करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून छान वाफेवर आपण हे शिजत ठेवणार आहोत. अधूनमधून झाकण काढून आपण हे हलवत राहायचं आहे. आणि हे छान आपल्याला दाटसर करून घ्यायचं आहे बघा. आणि भज्जीची भाजी थंड झाल्यानंतर अजून दाट होते. ही भज्जीची भाजी वाफेवरच 10-15 मिनटं छान मी हे गठ्ठ करून घेतलेले आहे. पहा वरती लेअर आलेली तुम्हाला दिसत असेल. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि आता कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. जर भज्जीची भाजी तुम्हाला जर स्टोअर करायचं असेल तर वरतून ही कोथिंबीर तुम्ही टाकू नका. छान दाटसर मी शिजून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपण वरून तडका करून घेणार आहोत. तडक्यासाठी मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावर मस्त लसूण थोडंसं तळून घेतलेलं आहे. आणि थोडेसे 1-2 लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. आता ही लसणाची फोडणी छान मस्त भज्जीवर आपण टाकून घेऊया. आणि फोडणी टाकल्यानंतर लगेचच आपण झाकण लावून टाकायचं आहे. या लसणाच्या तडक्यामुळे भज्जी एकदम चविष्ट लागते. ही भज्जी दाटसरच असते. जास्त पातळ ही भाजी नसते. ही भज्जी गठ्ठसर शिजून घेतल्यामुळे टिकण्यास पण मदत होते. फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस आरामात राहते. आणि फ्रीजच्या बाहेर सुद्धा 4 ते 5 दिवस अजिबात खराब होत नाही. कारण आपण त्याला छान गठ्ठसर शिजून घेतलेलं असते. ही भज्जीची भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच अप्रतिम लागते. ही भज्जीची भाजी मी ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व केलेलं आहे. आणि सोबतच मी हिरव्या मिरचीचा खरडाही केलेला आहे. पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही भज्जीची रेसिपी तुम्ही देखील एकदा नक्की करून पाहाच. तर आजचा हा गावरान बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.